Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you advanced manufacturing processes subject in this semester and the subject code is 22563. Today we will start with our unit number second, that is milling machine and milling processes. Okay, it mainly includes what is meant by milling cutters, milling processes, cutting parameters and dividing head. Okay, now we will see one by one. तर सुरुवातीला आपण मिलिंग म्हणजे काय ते बघूया. मिलिंग is a machining process in which metal is removed by a rotary multi-point tool called as milling cutter. With each revolution of the spindle, a small amount of material is removed by each tooth. The cutter has multiple cutting edges and so it removes metal at very fast rate. Milling machine is widely used in production work as it can hold one or more number of cutters at a time. And finally, the accuracy and surface finish obtained by milling machine is superior to any other machine. Okay, म्हणजेच मिलिंग म्हणजे काय बघा, मिलिंग ही अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये रोटरी मल्टी पॉईंट टूल यूज केलं जातं, ज्याला काय म्हणतात मिलिंग कटर. आणि हेच मिलिंग कटर यूज करून आपण काय केलं तर मशीनिंग केलं जातं. ओके, आता मिलिंगचा आणखी एक फायदा म्हणजे याच्यामध्ये बघा, इट कॅन होल्ड वन ऑर मोर नंबर ऑफ कटर्स ॲट ए टाइम. म्हणजेच मिलिंगमध्ये आपण एक किंवा एकापेक्षा जास्त कटर ॲट ए टाइम यूज करू शकतो, त्यामुळे त्याचा प्रोडक्शन रेट देखील काय असतो, फास्ट असतो. ओके, आणखी त्याच्याबरोबरच त्याची ॲक्युरेसी अँड सरफेस फिनिश हे देखील जे आपल्याला मिलिंगवर मिळतं ते कसं असतं, चांगलं असतं ॲज कम्पेअर टू अदर मशीनिंग प्रोसेसेस. ओके, तर वर्किंग प्रिन्सिपल बघूया मिलिंगचं काय आहे. The working principle used in milling is shown in figure. The workpiece is rigidly clamped on the table with the help of bolts and T-slots. Okay. The milling cutter is mounted on the arbor or a spindle. The cutter rotates at high speed and the work is fed slowly against the cutter. Okay. The metal is removed by a series of cutting edges. The metal removed is in the form of discontinuous chips. Okay, the work can be fed in longitudinal, vertical and crosswise direction. As the cutter advances, the metal is removed from the workpiece to obtain desired shape. Okay, म्हणजेच मिलिंगचं वर्किंग प्रिन्सिपल कसं आहे बघा, आपण डायग्राममध्ये बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, तर हा काय आपला मल्टीटूथ काय कटर आहे. ओके, आणि हा जो आहे काय स्पिंडल म्हणजेच आर्बर आहे, ज्याच्या थ्रू काय करणार आहे आपलं हे कटर काय होणार आहे, रोटेट होणार आहे. आता इथं डायरेक्शन दाखवलेलं नाही, पण ते असं देखील रोटेट होऊ शकतं किंवा रिव्हर्स डायरेक्शनमध्ये देखील. ओके, खाली आपलं वर्क रिजिडली क्लॅम्प केलेलं आहे टेबलला विथ हेल्प ऑफ बोल्ट्स किंवा टी स्लॉट्स असतील. ओके, ज्यावेळी हे कटर आपला स्पिंडल आर्बर रोटेट व्हायला चालू होईल, त्याच्याबरोबर आपलं काय होणार आहे, कटर देखील मल्टी पॉईंटची टूथ कटर आहे हे देखील रोटेट व्हायला चालू होईल आणि आपण वर्क कसं फीड केलेलं आहे अगेन्स्ट तुमच्या रोटेटिंग वर्क पीस. ओके, म्हणजे आपलं हे कटर जसं रोटेट होत जाणार तसं हळूहळू आपलं जे मटेरियल आहे वर्क पीसवरतं ते रिमूव्ह व्हायला चालू होणार आहे. ओके, तर हे आपलं काय वर्किंग प्रिन्सिपल आहे मिलिंगचं. देन क्लासिफिकेशन ऑफ मिलिंग मशीन्स. आता मिलिंग मशीन्स कशा क्लासिफाय होतात बघा वेगवेगळ्या बेसिसवरती. फर्स्ट आहे कॉलम अँड नीट टाईप मिलिंग मशीन. कॉलम अँड नीट टाईप. ओके, त्याच्यामध्ये प्लेन मिलिंग मशीन आहे, व्हर्टिकल आहे, युनिव्हर्सल मिलिंग मशीन आहे आणि ओमनिव्हर्सल. ओके, तर हे कॉलम आणि नी टाईपमध्ये आहे. सेकंड फिक्स्ड बेड टाईप मिलिंग मशीन. ओके, फिक्स्ड बेड त्याच्यामध्ये सिम्प्लेक्स आहे, डुप्लेक्स आहे, ट्रिप्लेक्स आहे आणि राईज अँड फॉल टाईप मिलिंग मशीन आहे. ओके, नेक्स्ट प्रोडक्शन मिलिंग मशीन्स आहे ज्याच्यामध्ये रोटरी टेबल आहे, ड्रम टाईप आहे, त्यानंतर ट्रेसर कंट्रोल्ड मिलिंग मशीन आहे. ओके, त्यानंतर चौथा बेसिस आहे प्लेनर मिलिंग मशीन. ओके, नेक्स्ट स्पेशल मिलिंग मशीन्स ज्याच्यामध्ये प्लॅनेटरी मिलिंग मशीन आहे, थ्रेड मिलिंग आहे, प्रोफाईल मिलिंग आहे, गिअर मिलिंग आहे, कॅम मिलिंग आहे आणि डबल एंड मिलिंग आहे, ज्याचे मी ॲप्लिकेशन बेसवरती हे काय झालेले आहेत, सेपरेट झालेले आहेत.
तर सुरुवातीचं जे आपण बघितलं होतं कॉलम अँड नी टाईप मिलिंग मशीन, जे इन जनरल बऱ्याच ठिकाणी यूज केलं जातं. तर त्याचं थोडक्यात आपण कन्स्ट्रक्शन बघूया कसं आहे कॉलम अँड नी टाईप. ज्याच्यामध्ये बेसिकली काय कॉलम आहे आणि नी आहे. ओके. आणि इथं काय आपल्याला स्क्रू एक दिसतोय जो अप अँड डाऊनसाठी यूज केला जातो. ओके. त्यानंतर आपल्याला इथं ओव्हर आर्म आहे आणि हा आपल्याला आर्बर दिसतोय बघा, म्हणजेच काय स्पिंडल. ओके. स्पिंडल आर्बर रोटेट होतोय आणि त्याच्यावरतीच आपल्याला काय हे कटर आहे, मल्टी टूथ काय आहे रोटरी कटर माउंट केलेला. ओके. ज्यावेळी आपलं आर्बर रोटेट व्हायला चालू होईल ओके त्यावेळी कटर देखील त्याच्यावर काय रोटेट होणार आहे. योक म्हणजे साधारण इथे सपोर्ट दिलेला आहे आपण स्पिंडलला. आता खालती कॉलमवरती काय नी आहे की थोडंसं आपल्याला ॲडजस्ट करता येतं बाय युझिंग स्क्रू. ओके. आता नी काय नीवरती काय काय आहे बघा, सॅडल आहे, टेबल आहे आणि त्याच्यावरती आपण काय वर्कपीस आहे, वर्कपीस टेबलवरती माउंट केलेलं आहे. ओके. आपल्याला ही देखील हाईट ॲडजस्ट करता येते. ओके. ज्यावेळी आपण पॉवर ऑन करणार, आपला आर्बर स्पिंडल रोटेट व्हायला चालू होईल त्याच्याबरोबरच आपलं कटर काय रोटेट व्हायला चालू होणार आहे. आणि वर्कपीस जो आपण टेबल मूव्ह करणार आहे या डायरेक्शनमध्ये किंवा तुमच्या क्रॉस डायरेक्शनमध्ये असेल आणि ते ॲडजस्ट करून आपण काय करणार आहे वर्कपीस हळूहळू काय मशीनिंग करायला चालू करणार आहे. ओके. तर कॉलम अँड नी टाईपचं सगळ्यात ॲडव्हान्टेज म्हणजे ह्याच्यामध्ये आपलं मशीनिंग फास्ट होऊ शकतं. मल्टीटूथ कटर असल्यामुळे आपण कसं आहे थोडंसं मशीनिंग याच्यामध्ये फास्ट होतं. ओके. आता आपण मिलिंग कटर्स बघूया. मिलिंग cutters are cutting tools typically used in milling machines to perform milling operations. Milling cutter can be defined as a rotary tool, steel cutting tool with peripheral teeth used in a milling machine to remove material from the workpiece through the relative motion of workpiece and cutter. ओके. म्हणजेच मिलिंग कटर जर डिफाईन करायचं झालं तर ते कसं आहे रोटरी मल्टीटूथ कटर आहे. ओके. आणि आपण कशासाठी यूज करणार आहे, यूज इट इन मिलिंग मशीन टू रिमूव्ह मटेरियल फ्रॉम द वर्क पीस थ्रू द रिलेटिव्ह मोशन ऑफ वर्क पीस अँड कटर. ओके. तर मिलिंग कटरचं क्लासिफिकेशन कसं होतं बघूया. ज्याच्यामध्ये मेनली प्लेन मिलिंग कटर आहे. प्लेन मिलिंग कटरमध्ये परत सब टाईप्स काय आहेत बघा, लाईट ड्युटी प्लेन मिलिंग कटर आहे, हेवी ड्युटी आहे, त्यानंतर हेलिकल प्लेन मिलिंग कटर आहे. हे प्लेन मिलिंग कटर्स आहेत. सेकंड आहे साईड मिलिंग कटर. ओके. आता हे वन बाय वन आपण बघणारच आहे पण त्याच्या आधी आपण पूर्ण क्लासिफिकेशन बघूया. साईड मिलिंग कटरमध्ये प्लेन साईड मिलिंग कटर आहे, हाफ साईड मिलिंग कटर आहे, देन स्टॅगर्ड टीथ साईड मिलिंग कटर, देन इंटरलॉकिंग टीथ साईड मिलिंग कटर. ओके. हे तरी साईड मिलिंग कटरचे सब टाईप्स आहेत. देन नेक्स्ट टाईप ऑफ कटर इज एंड मिलिंग कटर, ज्याच्यामध्ये परत सॉलिड एंड आणि शेल एंड मिलिंग कटर असे दोन टाईप्स आहेत. त्यानंतर फोर्थ टाईप बघा, मेटल स्लिटिंग मिलिंग कटर. ओके. मेटल स्लिटिंग याच्यामध्ये परत प्लेन मिलिंग आहे आणि सेकंड आहे स्टॅगर्ड टीथ मेटल स्लिटिंग कटर. ओके. फिफ्थ टाईप ऑफ कटर आहे अँगल मिलिंग कटर, ज्याच्यामध्ये सिंगल अँगल आणि डबल अँगल असे दोन टाईप्स पडतात. फायनली फॉर्म मिलिंग कटर, ज्याच्यामध्ये कॉन्व्हेक्स फॉर्म आहे, कॉन्केव आहे, कॉर्नर राउंडिंग फॉर्म मिलिंग कटर आहे आणि फॉर्मड गेज कटर आहे. ओके. आणखी देखील याचे कटरचे टाईप्स आहेत, ज्याच्यामध्ये स्लॉट मिलिंग कटर आहे, ज्याच्यामध्ये टी स्लॉट आणि डोटेल स्लॉट असे दोन टाईप्स आहेत. त्यानंतर थ्रेड मिलिंग कटर आणि फायनली फ्लाय मिलिंग कटर असे हे काय आहेत आपले मिलिंगचे कटरचे टाईप्स आहेत. ओके. आता हे सगळे आपण वन बाय वन काय करणार आहे डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके. तर पहिल्यांदा बघूया आपण प्लेन मिलिंग कटर. ओके. प्लेन मिलिंग कटर, these cutters are cylindrical in shape having teeth on their periphery. The teeth are generally parallel to the axis of the cutter. Such cutters are mounted on machine arbor between the spacing collars. These are produce flat surfaces parallel to axis of rotation. आता प्लेन मिलिंग कटर. ओके. सिम्पलेस्ट टाईप ऑफ कटर. आता हे आपल्याला दिसते प्लेन मिलिंग कटर. ओके. ज्याच्या पेरिफेरी काय हे टीथ्स आहेत. ओके. आणि इथं जे आपल्याला दिसतात हे काय आहेत कटिंग एजेस आहेत. ओके. प्रत्येक एजेस हे काय करतात आपलं मटेरियल रिमूव्ह करायला मदत करतं. ओके. तर याला म्हणतात प्लेन मिलिंग कटर. आपल्याला साईडला एक दुसरं कटर दिसते ज्याला हे देखील प्लेन मिलिंग कटर आहे पण ह्याला स्लॅब म्हणतात, कारण हे विड्थला थोडं काय असतं जास्त असतं. जिथं तुमचं
म्हणजे भरपूर लॉटमध्ये मटेरियल रिमूव्ह करायचं असतं त्या ठिकाणी हे स्लॅब कटर किंवा प्लेन मिलिंग कटर यूज केलं जातं, जिथं तुमचं ॲट अ टाईम भरपूर मटेरियल काय केलं रिमूव्ह केलं जातं, त्याच ठिकाणी हे काय केलं तर कटर यूज केलं जातं. बाकी हे तुमचं प्लेन मिलिंग कटर इन जनरल यूज केलं जातं बऱ्याच ठिकाणी, जनरली फ्लॅट सरफेसेस प्रोड्यूस करण्यासाठी. ओके, तर हे आहे प्लेन मिलिंग कटर, त्याच्या काय तुमच्या प्रत्येक टीथवरती काय कटिंग एजेस आहेत. ओके, सेकंड आहे साईड मिलिंग कटर्स. आता प्लेन मिलिंग कटर आणि साईड मिलिंग कटरमध्ये काय फरक आहे? प्लेन मिलिंगमध्ये काय आहे, तुम्हाला फक्त पेरिफेरीवरती म्हणजे प्रत्येक टूथला काय कटिंग एजेस आहेत. आता साईड मिलिंग कटरमध्ये काय फरक येतं, तुमच्या इन जनरल पेरिफेरीवरती देखील असतातच, पण साईडला देखील तुमच्या कटिंग एजेस आहेत बघा, इथं दिसत आहेत. ओके, साईडला देखील काय असतं, तुमच्या कटिंग एजेस असतात. तर हा फरक आहे प्लेन आणि साईड मिलिंगमध्ये. साईड मिलिंग कटर्स आर यूज टू रिमूव्ह मेटल्स फ्रॉम द साईड ऑफ वर्कपीस. ओके, ह्या ज्या एजेस आहेत दिसत आहेत साईडला, तर ही यूज करून तुमचं साईडचं देखील मटेरियल वर्कपीसवरती जे साईडचं मटेरियल आहे ते देखील काय केलं जातं, मशिनिंग केलं जातं. पेरिफेरल टीथ डू ॲक्च्युअल कटिंग ऑफ मेटल. म्हणजे ओके, पेरिफेरल मीन्स जे आपलं रेग्युलर प्लेन कटरवरती असतात ते. ओके, पेरिफेरल टीथ डू द ॲक्च्युअल कटिंग ऑफ मेटल while side teeth do the finishing work. These cutters have teeth on the periphery and on its sides as shown in figure. ओके, पेरिफेरीवरती देखील आहेत, प्लस साईडला देखील त्याचे काय आहेत तुमच्या या कटिंग एजेस आहेत. ठीक आहे, नेक्स्ट एंड मिलिंग कटर. आता एंड मिलिंग कटर कुठे यूज केलं जातं बघा. एंड मिलिंग कटर्स आर यूज्ड फॉर कटिंग स्लॉट्स, पॉकेट्स, स्मॉल होल्स, keyways and light milling operations. These cutters have teeth on the end as well as periphery as shown in figure. They are so named because they have teeth at one end only and the other end act as a shank. Okay, end milling cutter बघा जनरली जे तुमचे स्लॉट्स कटिंग करायचे असतील किंवा स्मॉल होल्स असतील, कीवेज असतील, त्या ठिकाणी हे एंड मिलिंग कटर यूज केला जातं. आता एंड मिलिंग का म्हटलेलं आहे, कारण त्याला फक्त एंडलाच काय आपल्या इथं कटिंग एजेस आहेत आणि बाकीचा जो पोर्शन आहे तो ॲज अ शँक म्हणून काय केला यूज केला जातो. ओके, नेक्स्ट टाईप ऑफ कटर आहे मेटल स्लिटिंग कटर. आता स्लिटिंग म्हणजेच काय, जनरली एक स्मॉल असं एक पाता असतं, जनरली पार्टिंग ऑफसाठी यूज केलं जातं. These cutters, like plain or side milling cutters, having very small width up to 5 mm. These are used for parting of milling deep slots or narrow slots. ओके, आता आपल्याला हे इथे दिसतेलं आहे. ओके, याला काय प्लेन मिलिंग कटर आहे, पण त्याची विड्थ कशा एकदम कमी आहे. ओके, याची विड्थ कशा एकदम कमी आहे. जनरली हे कशासाठी यूज केलं जातं, पार्टिंग ऑफ सेपरेशनसाठी यूज केलं जातं, ज्यालाच आपण स्लिटिंग म्हणतो. ओके, नेक्स्ट टाईप ऑफ कटर आहे अँगल मिलिंग कटर. आता अँगल मिलिंग, ओके, जिथं आपल्याला वर्कपीसवरती अँगल फॉर्म करायचे असतात त्या ठिकाणी अँगल मिलिंग कटर यूज केलं जातं. दीज कटर आर यूज टू कट अँगल्स इन दी वर्कपीस. दीज कटर्स हॅव कोनिकल सर्फेसेस विथ कटिंग एजेस ओव्हर देम. दीज आर यूज टू मशीन अँगल्स अदर दॅन 90 डिग्री. ओके, तर आपल्या डायग्राममध्ये दिसते बघा काय, तुमच्या कटरला अँगल आहे अदर दॅन 90 डिग्री. ओके, आता हे सिंगल अँगल कटर आहे आणि हे डबल अँगल आहे. ओके, जिथं व्ही शेप वगैरे, व्ही ग्रूज वगैरे करायचे असतात त्या ठिकाणी हे डबल अँगल यूज केलं जातं कटर. आणि जिथं आपल्याला नॉर्मली 45 डिग्री अँगल असेल किंवा 60 डिग्री, त्या ठिकाणी हे सिंगल अँगल कटर यूज केलं जातं. जिथं आपल्याला अँग्युलर जिथं शेप्स असतील त्या ठिकाणी हे कटर यूज केलं जातं. पर्टिक्युलरली स्पेसिफिक जो अँगल आपल्याला वर्कपीसवरती द्यायचा असतो त्या ठिकाणी हे अँगल मिलिंग कटर काय केलं तर यूज केलं जातं. ओके, त्यानंतर फॉर्म्ड मिलिंग कटर्स. म्हणजे फॉर्म मीन्स एक ठराविक पर्टिक्युलर शेप आपल्याला जर वर्कपीसवरती फॉर्म करायचा असेल त्या ठिकाणी हे फॉर्म मिलिंग कटर्स यूज केले जातात. फॉर्म्ड कटर्स मे हॅव डिफरंट टाईप्स ऑफ प्रोफाईल अँड देअर कटिंग एजेस which can generate different types of profile on the workpieces. Okay, depending upon tooth profile and their capabilities, some of formed cutters are convex milling cutters, concave milling cutters and gear milling cutters. Okay, आता पर्टिक्युलरली समजा आपल्याला कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव्ह शेप जर आपल्याला वर्कपीसवरती द्यायचं असेल तर त्या ठिकाणी हे कटर्स मिलिंग कटर्स यूज केले जातात. आता कॉन्व्हेक्स बघा कशा आहे, चला एजेस बघा कशा आहेत, कॉन्व्हेक्स आहेत.
कॉन्केवमध्ये आपल्याला स्लॉट दिसतोय आतमध्ये. ओके. आणि गिअर कटर जनरली आपण मिलिंगवरती ज्यावेळी गिअर तयार करतो त्यावेळी हे गिअर कटर तिथं यूज केलं जातं. ओके. तर हे फॉर्म्ड आहेत, म्हणजे पर्टिक्युलर त्याला तो शेप आहे जो आपल्याला वर्कपीसवरती द्यायचा आहे, त्यामुळे त्याला फॉर्म्ड मिलिंग कटर्स असं नाव दिलेलं आहे. ओके. देन फायनली टी स्लॉट मिलिंग कटर्स. आता पर्टिक्युलरली जिथं टी शेप स्लॉट्स असतील किंवा आपल्याला की वेज वगैरे फॉर्म करायचे असतील त्या ठिकाणी हे टी मिलिंग कटर्स यूज केले जातात. दीज आर स्पेशल फॉर्म ऑफ मिलिंग कटर्स यूज टू प्रोड्यूस T-shaped slots in the workpiece. Okay, these have cutting edges on the periphery and both sides. They have integral shank which can be held in the machine spindle. A typical T-slot cutter is shown in figure. Okay, आपल्याला हा शँक दिसतोय. ओके, जो होल्ड केल्यासाठी यूज केला होता आणि आपल्याला इथे काय दिसतात हे कटिंग एजेस दिसत आहेत. पर्टिक्युलरली टी शेप म्हणजे टी स्लॉट जे असतील किंवा जनरली कीवेज, तर त्या ठिकाणी हे टी स्लॉट मिलिंग कटर काय केलं यूज केलं जातं. ओके, टू फॉर्म स्लॉट्स. ओके. सो तर हे सगळं आता आपण कटर्स विषयी माहिती बघितली. ओके. तर हे सगळे कटर्स होते, मिलिंग मशीन आणि मिलिंग कटर्स. ओके. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मिलिंग ऑपरेशन्स बघणार आहे. ओके. सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.